विदर्भाला आज सुद्धा पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। नागपूरसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। भंडारा आणि चंद्रपुरात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि बुलढाण्याला आज येलो अलर्ट दिला गेलेला आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, सध्याची आत्ताची काय स्थिती आहे? आजही पावसाचा येलो अलर्ट दिला गेलाय। माधुरी, काल दिवसा दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडलेला होता। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने झोडपलेलं होतं, मात्र दुपारनंतर पावसाने उसंत घेतलेली आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये आता पाऊस नाही आहे। पाणीचा निचरा होण्यास सुरुवात झालेली आहे, मात्र अनेक ठिकाणी जे आहे ते पाणी अजूनही साचल्याचं दिसून येते। सध्या जे आपण आहोत ते नागपूरच्या सीमेलगत असलेल्या बेसा बेलतरोडी नगरपंचायत या एका परिसरामध्ये आहोत आणि येथील ही एक शाळा आहे। या शाळेमध्ये जे पाणी साचल्याचं आपल्याला अजूनही दिसून येत आहे। जवळपास 24 तास उलटलेले आहेत, मात्र या शाळेतील पाण्याचा जो आहे तो निचरा अजूनही झालेला नाही आहे। सुमारे 1500वर विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात आणि या साचलेल्या पाण्यामुळे जवळपास 1.5 ते 2 फूट हे पाणी साचलेलं आहे। गुडघ्यापर्यंत पाणी होतं, थोडंसं पाणी निचरलेलं आहे आणि त्यामुळे आजही शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे। नागपुरातही आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। सकाळपासून जे आहे ते वातावरण ढगाळ आहे, मात्र पाऊस अजून आलेला नाही आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये देखील यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट असल्यामुळे प्रशासनाने जी यंत्रणा आहे ती सज्ज ठेवलेली आहे। 2 हेलिकॉप्टरसह नागपूर आणि गडचिरोलीसाठी ठेवण्यात आलेलं आहे। जर मोठ्या प्रमाणात आणखी पाऊस पडला तर सैन्याला देखील एक चमू जी आहे ती सज्ज ठेवण्यात आलेली आहे। प्रशासन यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे अलर्टवर असल्याचं दिसून येते आणि या संदर्भात विभागीय आयुक्तांनी देखील एक आढावा बैठक घेतलेली होती। एकूणच पाहता नागपुरात जो काल म्हणजे सतत 72 तास पाऊस पडलेला होता आणि या पावसामुळे सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीसारखी आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली होती, ज्यामध्ये 200वर नागरिकांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलेलं होतं। 1200वर घरांची पडझड झालेली आहे आणि शेतीचंही नुकसान झाल्याचं काही जिल्ह्यात माहिती आहे। त्यामुळे एकूणच आता पाऊस कधी थांबतोय? काही जिल्ह्यांमध्ये थांबलेला आहे, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कुठेतरी रिपरिप सुरू आहे आणि त्यामुळे पावसाचा उसंत आहे। मात्र प्रशासन धन्यवाद आपण दिलेल्या सर्व अपडेटसाठी। या पुढील अपडेट सुद्धा आपल्याकडून घेऊ।